नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या 66व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सांगली जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष निशिकांत दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पलूस कडेगाव विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रदीप कदम यांच्या नेतृत्वाखाली पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये विविध ठिकाणी आयोजित केलेल्या जनविश्वास सप्ताह कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवसाचा शुभारंभ हरित महाराष्ट्र संकल्पनेच्या अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम व विद्यार्थ्यांना जिलेबी वाटपाने करण्यात आला आहे। बुधवार दिनांक 23 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पंचायत समिती पलूस, जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1, 2 व 3 तसेच पंडित विष्णू दिगंबर माध्यमिक विद्यालय पलूस येथील आवारात वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करून जनविश्वास सप्ताह साजरा करण्यात आला आहे। यावेळी प्रशासकीय अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व राष्ट्रवादीचे पदाधिकारी यांनी झाड माझी सावली, झाड माझी माऊली, झाडे लावा झाडे जगवा या घोषणेसह वृक्षारोपण जनजागृती रॅली काढली। आधुनिकीकरणामुळे व वाढत्या शहरीकरणामुळे आतापर्यंत मोठ्या प्रमाणात झालेल्या वृक्षतोडीमुळे वातावरणात वाढलेली प्रदूषित हवा कमी होण्यासाठी व शुद्ध हवेचे वातावरणातील प्रमाण वाढविण्यासाठी वृक्षारोपण होणे अत्यंत निकडीचे झाले। वृक्षारोपण व त्याचे संगोपन यातून सामाजिक आपुलकी जपण्याचा उद्देश राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी साध्य केला आहे। अजितदादांचा हा 66वा वाढदिवस असल्याचे औचित्य साधून 666 वृक्षांच्या रोपणाची उद्दिष्टपूर्ती राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आले। त्यामुळे येणाऱ्या काळात शासकीय कर्मचाऱ्यांना व शिक्षक विद्यार्थ्यांना शुद्ध हवा व नैसर्गिक सावलीचा लाभ मिळणार आहे। आजच्या कार्यक्रमाचे संयोजन युवक राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अभिजित कौलगे व पलूस शहर युवक अध्यक्ष शुभम निकम यांनी केले। लोकमान्य टिळक यांच्या जयंतीचे औचित्य साधून लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन पलूस शहर अध्यक्ष अशोक माने यांच्या हस्ते करण्यात आले। सूत्रसंचालन व स्वागत राष्ट्रवादीचे युवक तालुकाध्यक्ष अभिजित सावंत यांनी केले। वृक्षांना दररोज पाणी घालण्यासाठी पाणी घालण्याच्या झाऱ्या सर्व शाळांना राष्ट्रवादीकडून भेट स्वरूपात देण्यात आलेत। राष्ट्रवादीच्या वतीने उपस्थित सर्व शिक्षकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आलाय। विद्यार्थ्यांना वृक्षारोपणाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले। तालुका सचिव तुषार सूर्यवंशी यांनी आभार मानले। यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष नंदकुमार निकम, तालुका युवक उपाध्यक्ष आशिष सूर्यवंशी, अंकलकोपचे युवा नेते महेश हजारे, अमोल कोळी व बुर्लीचे युवा नेते राहुल पाटील, तालुका कार्यकारिणी सदस्य विजय खारकांडे, किरण कोळी, सुशांत सावंत, अर्जुन भंडगे, सोशल मीडिया अध्यक्ष दयानंद सूर्यवंशी, उपाध्यक्ष ओमकार वडगावे, विद्यार्थी राष्ट्रवादीचे अध्यक्ष सागर मासाळ व इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।